माझे वडील सुद्धा बीजेपीचं काम करत होते आणि त्यानंतर मी त्यांचा वारसा घेऊन मला जेव्हापासून समजते तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो सर। जो मला आदेश दिला तो प्रामाणिकपणे मी मान्य करून मी माझ्या पक्षासाठीच काम करीन सर। नियमाप्रमाणे सबका साथ सबका विकास हे धोरण घेऊन मला माझ्या सर्कलमध्ये काम करायचे आहे। जो मला आदेश दिला तो प्रामाणिकपणे मी मान्य करून मी माझ्या पक्षासाठीच काम करीन सर। अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणी टाकळी मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे दीपक लोहकरे यांनी लोणी टाकळी सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी दावेदारी केली आहे। उमेदवारीनंतर लोहकरे यांनी खास बातचीत करत आपल्या भूमिका आणि भावी उपक्रमाची माहिती दिली। विकास हा माझा प्रमुख अजेंडा, सर्कलमधील सर्व रखडलेली कामे पूर्ण करणार असं लोहकरे म्हणाले। बातचीतमध्ये लोहकरे यांनी सांगितले की लोणी टाकळी सर्कलमध्ये अनेक सार्वजनिक आणि मूलभूत सुविधांच्या कामांना वर्षानुवर्ष विलंब झाला आहे। त्यांनी ठामपणे आश्वासन दिले की निवडणूक आल्यानंतर ही सर्व कामे जलद गतीने पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाईल। पुढे लोहकरे म्हणाले, रस्ते, पिण्याचे पाणी, नाले, शाळा व आरोग्य सुविधांच्या कामात प्रचंड अडथळे निर्माण झाले आहेत। ही परिस्थिती बदलणे ही माझी पहिली जबाबदारी असेल। लोणी टाकळी सर्कलमधील प्रत्येक गावातील समस्यांचा स्वतंत्र अहवाल तयार केला आहे। जनतेच्या सहभागातून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे। दीपक लोहकरे हे स्थानिक पातळीवर सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत असून सर्कलमध्ये चर्चा रंगू लागली आहे। अनेकांनी त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेची दखल घेत निवडणुकीत त्यांना मजबूत प्रतिसाद मिळेल असे संकेत दिले आहेत। माझं नाव दीपक मोतीरामजी लोहकरे, राहणार लोणी टाकळी, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। मी भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि मी दोन्ही ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच म्हणून सुद्धा कामगिरी बजावली आहे। तसेच माझी पत्नी सध्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे। आपण गेल्या किती वर्षापासून भाजपचे पदाधिकारी आहात किंवा भाजपमध्ये काम करत आहात? सांगायचं म्हणजे सर, माझे वडील सुद्धा बीजेपीचं काम करत होते आणि त्यानंतर मी त्यांचा वारसा घेऊन मला जेव्हापासून समजते तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो सर। आणि लोणी ग्रामपंचायत मध्ये आपण कुठल्या पदावर आहात? सध्या माझी मिसेस सदस्य म्हणून कार्यरत आहे। याआधी मी उपसरपंच म्हणून माझी ग्रामपंचायत मध्ये कामगिरी बजावली आहे। आणि लोणी टाकळी सर्कल मधून एससी रोस्टर निघालेला आहे। एससी रोस्टर मधून आपल्याला जर का पक्षाने तिकीट दिली, उमेदवारी दिली, तर आपण विकासात्मक कोणती भूमिका घ्याल लोणी टाकळी सर्कल मधून? देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे विकास पुरुष, आमचे लाडके आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या नियमाप्रमाणे सबका साथ सबका विकास हे धोरण घेऊन मला माझ्या सर्कलमध्ये काम करायचे आहे। आणि आमच्या विभागाला मागील वेळेस आम्ही सर्व मिळून आमच्या भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून दिला, पण त्यांच्याकडे 2 सर्कल असल्यामुळे आमच्या सर्कलचा काही थोडा विकास बाकी राहिला, तो मी पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेल सर। आणि आमची अशी भूमिका, उमेदवार कसा असला पाहिजे जेणेकरून जनतेने त्याला निवडून द्यावं? खरं सांगायचं म्हणजे आदरणीय लोकनेते यशवंतरावजी चव्हाण यांनी त्रिसूत्रीय रचना आपल्या महाराष्ट्रासाठी लागू केली। त्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाकरता, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका ही शहरी भागाकरता, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही ग्रामीण भागातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून केलेली रचना आहे सर। त्या नियमाप्रमाणे माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना व माझ्या पक्षाला जिल्हा परिषदचा उमेदवार निवडताना ही विनंती राहील की तो उमेदवार शेतीशी निगडीत असावा, त्याला शेतीच्या प्रश्नाची जाण असावी, तो चरित्र संपन्न असावा, तो कार्यरत असावा। ही भूमिका जर सर्व नागरिकांनी आणि माझ्या पक्षाने घेतली तर या पायाभूत व्यवस्थेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही संकल्पना ग्रामीण भागातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आहे। त्यावर आयात उमेदवार लादून शहरी भागातील लोकांनी अतिक्रमण करू नये अशी माझी सर्वांना विनंती राहील।
आपल्या भाजप पक्षामध्ये भरपूर कार्यकर्ते असतील उमेदवारी मागणारे, परंतु त्यांनी तुम्हालाच का उमेदवारी द्यावी? सर, खरं सांगायचं म्हणजे मी गेल्या 10 वर्षापासून, जेव्हापासून आमचे लाडके आमदार, हा आमच्या आमदाराचा दुसरा टर्न आहे, तेव्हापासून मी खूप असे जनहिताचे कामं केले. माझ्या गावात मी कमसे कम 70 ते 75 घरकुल आणून दिले. संजय गांधी निराधार योजना असो, कोणाच्या दुःखात सुखात मी सहभागी असतो. या व्यतिरिक्त मी खेड्यापाड्यात जाऊन सुद्धा समाजाचे आणि सर्व समाजांचे कामे मी करत असतो. आणि हा मतदारसंघ आरक्षित झाल्याबरोबर आमचे लाडके आमदार आदरणीय प्रतापदादा अडसळ हा माझाच विचार करतील असा मला आत्मविश्वास आहे. त्यानंतर आमच्या गावातील दीपकरावजी तिकेले, विलासरावजी कुरळकर, जितेंद्रजी शिंदे, मोहनभाऊ मावरे, संजयभाऊ ढवळे, देवमनजी लोचन आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या संमतीनेच मी पुढे जाईल. आपण या लोणी सर्कलमध्ये समजा उमेदवारी मिळाली आपल्याला, तर आपण कुठल्या प्रकारची कामे कराल, कशी कामे कराल, याबद्दल आपलं काय मत आहे? आमच्या गावातील सर्व नागरिक, प्रवीणदादा खांदेल असतील, दीपक भाऊ ढवळे असतील आणि या भागाचे आमदारच भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे मला जर प्राधान्य मिळालं तर माझ्यावर आदरणीय आमचे लाडके आमदार प्रतापदादाचा हात राहील. त्यामुळे विकासात्मक धोरण घेऊन मी विकासात्मक कामे करण्याचा मला एक आधार मिळेल आणि मी बरेचसे कामं दादाच्या माध्यमातून लोणी जिल्हा परिषद सर्कल करिता करू शकेल. आपला समजा पक्षावर इतका विश्वास आहे की बा पक्षाने मला उमेदवारी द्यावी आणि उमेदवारी दिल्यानंतर मी अशा प्रकारची कामे करील. समजा कदाचित पक्षाने तुमच्या नावाचा विचार न करता दुसऱ्याला जर उमेदवारी दिली तर याबद्दल आपली काय भूमिका राहील? सर, माझी भूमिका माझ्या गावासाठी राहील. माझ्या गावातील सर्व कार्यकर्ते, आम्ही सर्व तालुक्यातील मंडळी आणि पक्षाने जो मला आदेश दिला तो प्रामाणिकपणे मी मान्य करून मी माझ्या पक्षासाठीच काम करेन. सर, म्हणजे बंडखोरी करायचा विचार नाही आपला? मी बंडखोरी वगैरे अजिबात करणार नाही. माझ्या पक्षाचा आदेश मला सर्वोपरी राहील.